गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ डीसी जनरेटर. हे तुम्हाला क्लासिफिकेशन डोळ्यासमोर दिसतं बेटा. डीसी जनरेटर बेसिकली दोन पार्ट्स मेंटेन होतात. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर आणि सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. दोघांमध्ये फरक काय ते पुढे कळणारच आहे आपल्याला. सध्या फक्त आपण क्लासिफिकेशन बघू. काय बेटा, फर्स्ट टाईप कुठला आहे त्याचा सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर आणि अजून एक सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटरचे पुन्हा तीन टाइप्स होतात. डीसी सिरीज जनरेटर, डीसी शंट जनरेटर आणि कंपाऊंड डीसी जनरेटर. कुठले कुठले बेटा? डीसी सिरीज जनरेटर, डीसी शंट जनरेटर आणि कंपाऊंड डीसी जनरेटर. कंपाऊंड डीसी जनरेटरचे पुन्हा दोन टाइप्स होतात. लॉंग शंट कंपाऊंड डीसी जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड डीसी जनरेटर. कंपाऊंड डीसी जनरेटरचे पुन्हा दोन टाइप्स. कुठले कुठले? लॉंग शंट कंपाऊंड डीसी जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड डीसी जनरेटर. कळालं बेटा? चलो आधी हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ डीसी जनरेटर. हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ डीसी जनरेटर. हेडिंग टाका, क्लासिफिकेशन ऑफ डीसी जनरेटर. आणि सगळा हा क्लासिफिकेशनचा चार्ट तुम्हाला क्लासिफिकेशन दिसतंय तेवढं व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. ओके, अपेक्षा देतो झालं असेल. आता माझा नेक्स्ट फंडा चालू होतोय बेटा, जो की फर्स्ट फंडा आहे. कुठला बेटा? सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. कुठला आहे? सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये काय होतं बेटा, जर माझी आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघं वाइंडिंग्स वेगवेगळ्या लावलेल्या असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जर माझी आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग लावलेली असेल तर त्याला म्हणायचं बेटा सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. पुन्हा एकदा, सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर कधी म्हणायचं बेटा? जेव्हा फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग दोघं वेगवेगळ्या ठिकाणी असतील. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. अजून एक महत्वाचा मुद्दा, आर्मेचरच्या इथे कंपल्सरी प्राइम मूव्हर असतो. आर्मेचरच्या इथे कंपल्सरी काय असतं बेटा? प्राइम मूव्हर. म्हणजे आता जस्ट बेटा आपण सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर बघितलं. ठीक आहे, थोडासा व्हिडिओ माग घेतला, तुम्हाला तिथे त्याची फिगर दिसलेली असेल. ठीक आहे, सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये काय होतं बेटा? आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग दोघंचे दोघं कसे असतात? सेपरेटेड असतात. म्हणून तिला काय नाव बेटा? सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर. चलो, याच्याबद्दल थोडीशी लेखापडी आहे, तेवढी लिहून घ्या. तेवढं एकच वाक्य लिहायचं आहे. चलो, इन सेपरेट. आधी व्हिडिओ पॉज करून ती फिगर काढून घ्यायची आहे बेटा. क्लासिफिकेशन आपलं झालेलं होतं मागच्या याच्यात. क्लासिफिकेशन आपलं काढून झालेलं आहे. आता सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटरची जी फिगर आहे तेवढी प्लीज व्हिडिओ पॉज करून थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि ती फिगर कॉपी करून घ्या. ओके, आता एक वाक्य अपेक्षा करतो तुमची ती फिगर झाली असेल. थोडा व्हिडिओ मागे घेऊन. ओके, इन सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर, armature winding and field winding are connected separately. ओके, झालं बेटा? ओके, आता ना बेटा आपला नेक्स्ट कन्सेप्ट चालू होतोय तो म्हणजे आहे बेटा सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघं सोबत असतात. आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघंचे दोघं कसे असतात बेटा? सोबत असतात. त्याला त्यांनी काय नाव दिलंय? सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. ठीक आहे, सोबत म्हणजे एकाच ठिकाणी. ठीक आहे, जसं इथे सेपरेटेड होते ना बेटा, तसं इथे आर्मेचर वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग जर माझे सोबत आले तर त्याला काय नाव बेटा? सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. त्याचे तीन टाइप्स होतात. सिरीज डीसी जनरेटर, त्याच्यानंतर शंट डीसी जनरेटर आणि अजून एक कुठला बेटा? कंपाऊंड डीसी जनरेटर. कंपाऊंड डीसी जनरेटरचे पुन्हा दोन टाइप्स होतात बेटा. काल आपण ते क्लासिफिकेशन मध्ये बघितलंय. कुठले कुठले त्याचे दोन टाइप्स? लॉंग शंट कंपाऊंड डीसी जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड डीसी जनरेटर. चलो, आधी जेवढं सांगितलं तेवढं लिहून घेऊ. हेडिंग टाका, सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. हेडिंग टाका, सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. चलो, तिथे एक वाक्य लिहा. सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर इज अ जनरेटर इन विच armature winding and field winding are connected together. Self-excited DC generator is a generator in which armature winding and field winding are connected together. पुढचा पॉइंट घ्या बेटा. It consists of three main types. First, series DC generator. फर्स्ट घ्या, सिरीज डीसी जनरेटर. पहिला आहे बेटा सिरीज डीसी जनरेटर. सेकंड आहे शंट डीसी जनरेटर. आणि थर्ड आहे बेटा कंपाऊंड डीसी जनरेटर. सेकंड कुठलं आहे? शंट डीसी जनरेटर.
आणि थर्ड आहे कंपाऊंड डीसी जनरेटर. थर्ड आहे कंपाऊंड डीसी जनरेटर. ओके, आता फर्स्ट हेडिंग टाकून घ्यायची आहे सिरीज डीसी जनरेटर. फर्स्ट हेडिंग टाकायची बेटा सिरीज डीसी जनरेटर. आता एक 5 मिनिटं कुणीही काहीच करायचं नाही, सगळ्यांचं लक्ष बोर्डकडे जाईल. बरं, सिरीज डीसी जनरेटर मध्ये बेटा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याची कनेक्शन डायग्राम काढायची. कुठली डायग्राम काढायची बेटा? कनेक्शन डायग्राम. ठीक आहे, आता आपल्याला याची बघताना कनेक्शन डायग्राम पण बघायची आहे आणि अजून एक सर्किट डायग्राम पण बघायची. अजून एक कुठली डायग्राम बघायची बेटा? सर्किट डायग्राम. फुल कॉन्सन्ट्रेशनने बघा बेटा. इथे जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित कळालं तर याच्यावरती आधारित तुमचे सम्स आहेत बेटा, ते सम्स तुम्हाला व्यवस्थित कळतील. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्सेप्ट नीट ऐकाल, कन्सेप्ट फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका बेटा. आजच्या सेशन मधले सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट एकदम फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका, म्हणजे सम्स मी ऑटोमॅटिक त्या स्पीडली घेतील बेटा. मी सम्स मी थोडेसे स्पीडली घेईल. ठीक आहे, ओके. सिरीज डीसी जनरेटर मध्ये काय होतं बेटा? इथे तुमची एक आर्मेचर वाइंडिंग असते. ठीक आहे, ही काय झाली बेटा? तुमची आर्मेचर वाइंडिंग. फाईन. त्याच्यानंतर इकडच्या साईडला तुमची येते फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. ही आर्मेचर वाइंडिंग आहे, ही फील्ड वाइंडिंग आहे. फील्ड वाइंडिंगला आपण दाखवताना F1 आणि F2 ने दाखवतो. आर्मेचर वाइंडिंगला दाखवताना A1 आणि A2 ने दाखवतो. ठीक आहे, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग हे दोघं वाइंडिंग्स एकमेकांना सिरीज मध्ये. हे दोघं वाइंडिंग्स एकमेकांना कसे आहेत बेटा? सिरीज मध्ये. ठीक आहे, आणि इथे खाली तुमचा काय आला बेटा? लोड. इथे खाली तुमचा काय आला बेटा? लोड. आता पहा, हा जो टाइप आहे हा कशाचा टाइप आहे बेटा? सेल्फ एक्साइटेड. सेल्फ एक्साइटेड मध्ये आर्मेचर वाइंडिंग सिरीज वाइंडिंग सोबत आली, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग सोबत आली बेटा. ओके, नेक्स्ट सिरीज डीसी जनरेटर म्हणून असं नाव का दिलं? तर आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग हे दोघं एकमेकांना सिरीज मध्ये आहेत. आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघं एकमेकांना कसे आहेत बेटा? सिरीज मध्ये, म्हणून त्याला काय नाव आहे? सिरीज डीसी जनरेटर. सेल्फ का? तर दोघं सोबत असतील म्हणून. आणि सिरीज का? तर आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग दोघं एकमेकांना कसे आहेत बेटा? सिरीज मध्ये. आणि सगळ्यात शेवटी इथं येतं बेटा तुमचा टर्मिनल व्होल्टेज. इथं काय येतं तुमचा? टर्मिनल व्होल्टेज. ओके, आणि इथे तुमची ही सर्किट डायग्राम कंप्लीट झाली. ठीक आहे, इथे ही तुमची काय झाली बेटा? सॉरी, कनेक्शन डायग्राम काय झाली? कंप्लीट झाली. कनेक्शन डायग्रामच्या नंतर पुढे महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला. अजून एक पॉईंट होऊन गेला याच्यामध्ये बेटा. जिथे जिथे आर्मेचर येईल ना तिथे तिथे तुमचा काय असतो? प्राइम मूव्हर. त्याला शॉर्टकट मध्ये आम्ही PM असं म्हणतो. PM म्हणजे काय बेटा? प्राइम मूव्हर. PM म्हणजे काय? प्राइम मूव्हर. आता याची आपल्याला बेटा सर्किट डायग्राम काढायची. आता आपल्याला याची काय काढायची आहे? सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम कशी काढायची ते नीट लक्ष द्या. सर्किट डायग्राम काढताना हा जो आर्मेचर आहे बेटा, आर्मेचर हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. आर्मेचर किती पार्ट्स मध्ये डिवाइड होतं? 3. कुठलं? तर व्होल्टेज सप्लाय, इंडक्टर आणि रेजिस्टर. कुठलं बेटा? व्होल्टेज सप्लाय, इंडक्टर आणि रेजिस्टर. पुन्हा एकदा आर्मेचर 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. व्होल्टेज सप्लाय, इंडक्टर आणि रेजिस्टर. मग सगळ्यात पहिले मी इथे याचा व्होल्टेज सप्लाय काढून घेतो बेटा. हा त्याचा काय झाला? व्होल्टेज सप्लाय. ठीक आहे, व्होल्टेज सप्लायच्या नंतर वरच्या बाजूला त्याचं असतं इंडक्टर. हा त्याचा इंडक्टर झाला. ठीक आहे, आणि त्याच्याच वरच्या बाजूला इथे काय असतो बेटा? रेजिस्टर. म्हणजे हा जो आर्मेचर आहे हा माझा 3 भागात डिवाइड झाला. पहिले तर इथे काय आलं बेटा? व्होल्टेज सप्लाय, त्याला नाव देतो EA. इथे प्लस, इथे मायनस. हा एक इंडक्टर आहे, त्याला नाव देतो LA. LA का? आर्मेचरमुळे हा इंडक्टर आलेला आहे. कोणामुळे? A म्हणजे काय? आर्मेचरचा इंडक्टर. L म्हणजे इंडक्टर असतो, A म्हणजे आर्मेचरचा. आणि इकडच्या साईडला RA देता येईल, आर्मेचरचा रेजिस्टन्स. आर्मेचरचा रेजिस्टन्स म्हणजे हा जो आर्मेचर आहे तो 3 भागात डिवाइड झाला. हा जो आर्मेचर आहे, आर्मेचर कंपल्सरी 3 भागात डिवाइड होईल. पुढचे जेवढे कन्सेप्ट घेईल ना बेटा त्या सगळ्या कन्सेप्ट मध्ये आर्मेचर हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला असतो. लक्षात ठेवा, आर्मेचर हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुढे बघायला गेलं तर फील्ड वाइंडिंग पुन्हा तुमचा रेजिस्टर आणि इंडक्टर फक्त 2 भागात डिवाइड होते. कुठली बेटा? रेजिस्टर आणि अजून एक काय असतं? इंडक्टर. रेजिस्टर आणि इंडक्टर. आता याला नाव देताना मी RS आणि LS असं का नाव दिलं? तर हा जो रेजिस्टर हा सिरीज मध्ये कनेक्टेड आहे म्हणून RS नाव दिलं, आणि LS का नाव दिलं? तर इंडक्टर सिरीज मध्ये म्हणून त्याला काय नाव दिलं? LS. ठीक आहे, म्हणजे आर्मेचर 3 भागात डिवाइड झाला आणि फील्ड वाइंडिंग तुमची 2 भागात डिवाइड झाली. आर्मेचर 3 भागात, व्होल्टेज सप्लाय, इंडक्टर, रेजिस्टर आणि फील्ड वाइंडिंग 2 भागात. फिक्स डोक्यात ठेवा, एकदम फिक्स डोक्यात ठेवा. पुढे तुमचा जो लोड आहे तो तसाच्या तसाच येणार. हा काय आला बेटा? तुमचा लोड LOAD. हा लोड आला जसाच्या तसा. आणि पुन्हा इथे काय आलं बेटा? व्होल्टेज सप्लाय. हा जो लोड आहे तो लोड मी इथे रेजिस्टरच्या स्वरूपात पण दाखवू शकतो बेटा. म्हणजे काही टेक्स्ट मध्ये लोड इथे RL च्या फॉर्म मध्ये पण लिहिला, आपण RL लिहू. आणि हा काय झाला बेटा? तुमचा टर्मिनल व्होल्टेज.
हा काय झाला तुमचा टर्मिनल व्होल्टेज. कळालं. आता इथून प्रत्येकामधून जाणारा करंट असेल बेटा, इथून करंट देतो मी IA, आर्मेचर मधून चाललाय म्हणून. इथून नाव देतो मी IS, का तर सिरीज फील्ड वाइंडिंग मधून चाललाय. आणि इथून एक नाव देतो, याला नाव देतो IL, याला काय नाव देतो IL. का बेटा, तर हा लोड रेजिस्टन्स मधून करंट चाललेला आहे. पण मला एक फंडा माहितीये बेटा, मला एक फंडा फिट डोक्यात माहितीये की सिरीज मध्ये करंट कसा असतो, सेम. जर सिरीज मध्ये माझा करंट सेम असतो तर IA इज इक्वल टू IS इज इक्वल टू IL इज इक्वल टू काय लिहू शकतो बेटा, I इज इक्वल टू काय लिहू शकतो, I. या सगळ्यांच्या ऐवजी काय लिहू शकतो बेटा, I. ठीक आहे. बरं, आता पुढे इथे ना बेटा आता आपल्याला KVL लावायची. काय करायची आहे, KVL ह्या लूप मध्ये लावायची आहे. KVL लावताना काय होईल बेटा, अप्लाय KVL जर तुम्ही अप्लाय केली तर सगळ्यात पहिले प्लस EA येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस, इंडक्टर बद्दल कधी काही लिहायचं नसतं, इंडक्टर बद्दल कधीच काही लिहायचं नसतं, रेजिस्टर बद्दल लिहायचं असतं. मायनस IA इंटू द RA, मायनस इथे काय बेटा IS, रेजिस्टर IS आहे, इंटू द RS, मायनस इथे पुन्हा IL इंटू द RL विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू काय आलं बेटा, 0. ओके. आता ना बेटा हा जो इथे मला माहिती आहे पॅरलल मध्ये व्होल्टेज कसं असतं सेम, पॅरलल मध्ये व्होल्टेज कसं असतं सेम. इथं जे व्होल्टेज VT आहे ना, VT इज इक्वल टू काय बेटा माहिती का, IL इंटू द RL असतं. नेहमी लक्षात ठेवा, VT इज इक्वल टू, जर याच्या पॅरलल मध्ये हे असेल तर व्होल्टेज पॅरलल मध्ये सेम असतं, तर IL इंटू RL च्या जागी मी VT लिहू शकतो. म्हणजे V इज इक्वल टू I इंटू द R असतो माहिती बेटा. V इज इक्वल टू किती असतो, I इंटू R. मग टर्मिनल व्होल्टेज इज इक्वल टू IL इंटू द RL. टर्मिनल व्होल्टेज इज इक्वल टू किती आलं बेटा, IL इंटू द RL. देअरफॉर मग हीच इक्वेशन वरती टाकली, मग किती झालं बेटा, ते EM मायनस IA इंटू द RA मायनस IS इंटू द RS मायनस VT विच इज इक्वल टू 0, विच इज इक्वल टू 0. बट पुन्हा एक माझ्याकडे आहे बेटा, IA इज इक्वल टू IS इज इक्वल टू IL विच इज इक्वल टू I असतो. राईट, ही इक्वेशन. ठीक आहे. मग त्याच्यामुळे वरची इक्वेशन काय होईल, देअरफॉर EA इज इक्वल टू, सगळं इक्वल आहे, EA मायनस किती लिहिते, I इंटू द RA मायनस पुन्हा I इंटू द RS आणि मायनस VT विच इज इक्वल टू 0. म्हणजे पहा, पहिले तर IL RL च्या जागी VT लिहिलं, का लिहिलं ते इथे लिहिलं. त्याच्यानंतर IA म्हणजेच IS असतो, म्हणजेच IL असतो, म्हणजेच I असतो, सगळ्यांच्या जागी I लिहून टाकलं. आता हे सगळं तिकडे जाऊ द्या. मग EA इज इक्वल टू I इंटू द RA प्लस I इंटू द RS आणि प्लस VT, प्लस किती आलं VT. म्हणजेच EA इज इक्वल टू, मी I कॉमन काढून घेतला, ब्रॅकेटच्या आतमध्ये RA प्लस RS आणि प्लस किती आलं बेटा VT, विच विल बी युअर फायनल आन्सर, विच विल बी युअर फायनल आन्सर. कळालं बेटा, एवढं सगळं मला लिहावं लागेल. हे कुठलं झालं, सिरीज DC जनरेटर. हे कुठलं झालं बेटा, सिरीज DC जनरेटर. कळालं. आर्मेचर 3 भागात, व्होल्टेज सप्लाय, इंडक्टर, रेजिस्टर, फील्ड वाइंडिंग 2 भागात, रेजिस्टर आणि इंडक्टर. हे उलट पालट झालं बेटा, रेजिस्टर पहिले काढला मग इंडक्टर काढला, इकडे पण इंडक्टर पहिले काढला मग रेजिस्टर काढला, काही बिघडत नसतं, तरी चालतं बेटा. ठीक आहे. आता त्याची हेडिंग टाकून घ्या, सिरीज DC जनरेटर. हेडिंग टाकून घ्या, सिरीज DC जनरेटर. आणि त्याची तुम्ही सगळ्यात पहिले कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम काढून घ्या. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम पहिले काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा, कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम काढून घ्या. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम काढून घ्या. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम काढून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी घ्यायची बेटा, थोडीशी लिखापडी घ्यायची. The above figure shows the connection diagram and circuit diagram. The above figure shows the connection diagram and circuit diagram. The above figure shows the connection diagram and circuit diagram. The above figure shows the connection diagram and circuit diagram for series DC generator. For series DC generator. For series DC generator. Puts a point. Puts a point. It is called as self-excited. It is called as, it is a type of asalya. It is a type of self-excited DC generator. It is a type of self-excited DC generator. It is a type of self-excited DC generator because armature winding and field winding are connected together. Because armature winding and field winding are connected together. Because armature winding and field winding are connected together. Next point, here armature winding and field winding are also connected in series. Here
armature winding and field winding are also connected in series. Here, armature winding and field winding are also connected in series. Hence, it is known as series DC generator. Hence, it is known as series DC generator. Hence, it is known as series DC generator. Okay. आता by observing the circuit diagram, ही इक्वेशन लिहून घ्या बेटा. इक्वेशन लिहून घ्या दिसते. ही सर इक्वेशन लिहायची. बाय ऑब्झर्विंग द सर्किट डायग्राम I is equal to IS is equal to IL is equal to I. झालंय. आता व्हिडिओ पॉज करून बाय अप्लाइंग KVL हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून बाय अप्लाइंग KVL हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून बाय अप्लाइंग KVL ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून घ्या. ते सगळंच्या सगळं प्लीज लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. आता नेक्स्ट कन्सेप्ट चालू होईल आपला, तो म्हणजे शंट डीसी जनरेटर. ओके. आता आपला पुढला टाइप चालू होईल बेटा शंट डीसी जनरेटर. शंट डीसी जनरेटर पुन्हा आपल्याला सगळ्यात पहिले काय बघायचे बेटा, कनेक्शन डायग्राम. कनेक्शन डायग्राम बघताना सगळ्यात पहिले ते शंट नावातच मिनिंग आहे. याच्यामध्ये बेटा फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग जे असतात ना ते एकमेकांना पॅरलल मध्ये असतात. पॅरलल म्हणजेच काय असतं बेटा, शंट. पॅरलल म्हणजेच काय असतं बेटा, शंट. ही पहिली काय झाली फील्ड वाइंडिंग. ही दुसरी काय झाली बेटा आता आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचरच्या इथे कंपल्सरी काय येतो बेटा, प्राइम मूव्हर. आर्मेचरच्या इथे कंपल्सरी काय असतो बेटा, प्राइम मूव्हर. ठीक आहे. आर्मेचरच्या इथे कंपल्सरी प्राइम मूव्हर आला. त्याच्यानंतर इकडे पुन्हा काय येईल बेटा तुमचा लोड. इथे पुन्हा लोड आला. ठीक आहे. आणि फायनली इकडच्या साईडला पुन्हा काय येईल बेटा, टर्मिनल व्होल्टेज. फायनली इथे काय येईल बेटा, टर्मिनल व्होल्टेज. ओके. काय झालं बेटा इथे ऑब्झर्व केलं तर ही झाली फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. ह्या दोघं वाइंडिंग्स एकमेकांना कसे कनेक्टेड बेटा, पॅरलल मध्ये. फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग जर एकमेकांना पॅरलल मध्ये असेल तर त्याला काय नाव आहे, शंट डीसी जनरेटर. जर फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग एकमेकांना पॅरलल मध्ये असेल तर त्याला काय नाव बेटा, शंट डीसी जनरेटर. पुन्हा फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग सोबत आहे म्हणून तिला पण नाव काय बेटा, सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. म्हणून त्याला काय नाव बेटा, पुन्हा सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर. ओके. नेक्स्ट पुढचं आता इथे कनेक्शन डायग्राम झाली. आता आपण तिची सर्किट डायग्राम बघू. आता आपण काय बघायचं बेटा, त्याचं सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम बघताना फील्ड वाइंडिंग पुन्हा दोन भागात डिवाइड होते. फील्ड वाइंडिंग किती भागात डिवाइड होते बेटा, दोन भागात. दोन भाग कुठले पहिला तर एक रेजिस्टर आणि अजून एक काय बेटा त्याचं इंडक्टर. रेजिस्टरचं नाव RSH आणि इथे LSH. आता SH का, तर फील्ड वाइंडिंग कशी कनेक्टेड बेटा, शंट मध्ये. फील्ड वाइंडिंग कशी कनेक्टेड आहे, शंट मध्ये, म्हणून तिला नाव SH आलंय. त्याच्यानंतर पुन्हा जर बघायला गेलो तर माझं आर्मेचर तीन भागात, पहिले रेजिस्टर, त्याच्यानंतर इंडक्टर आणि अजून एक काय बेटा व्होल्टेज सप्लाय. आणि अजून एक काय तुमचं व्होल्टेज सप्लाय. व्होल्टेज सप्लाय म्हणून इथे EA आलं, इथे LA आलं, इथे RA आलं. त्याच्यानंतर इकडे पुन्हा लोड आहे. लोडच्या जागी एकच रेजिस्टन्स आला. लोडच्या जागी एकच रेजिस्टन्स आणि इथून लोडच्या जागी काय आला बेटा, एकच रेजिस्टन्स आला. आणि फायनली इथे पुन्हा काय बेटा तुमचा टर्मिनल व्होल्टेज VT. आणि फायनली इथे काय बेटा तुमचा टर्मिनल व्होल्टेज VT. इथे काय आला बेटा RA. सॉरी इथे फक्त रेजिस्टन्स RL. ठीक आहे. इथे रेजिस्टन्स कुठला आहे बेटा, RL. आता इथे नाही का तुमचा हा जो बॅटरी आहे, या बॅटरीपासून एक करंट निघेल. त्या करंटचं नाव देऊन देतो मी IA. त्या करंटचं नाव देतो IA. तो करंट दोन भागात डिवाइड होईल. तो डिवाइड होताना इकडच्या साईडचा एक करंट असेल त्याला नाव देतो मी ISH. इकडे एक करंट जाईल त्याला नाव देतो मी IL. याला काय नाव देतो IL. आता पॅरलल मध्ये असल्यामुळे करंट सेम नसतात. पॅरलल मध्ये असल्यामुळे करंट सेम असतात का बेटा, नाही. जसं सिरीज मध्ये होते सगळे करंट सेम होते. इथे जर मी KCL अप्लाय केली, काय अप्लाय केली बेटा, KCL. मला माहिती इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. इनकमिंग करंट कुठला आहे, IA, विच इज इक्वल टू आउटगोइंग करंट ISH प्लस काय बेटा IL. इनकमिंग करंट इज इक्वल टू काय झालं, आउटगोइंग करंट. पुन्हा जर मी इथे KVL अप्लाय केली, आता KCL लावलं, आता काय अप्लाय करतो बेटा, KVL जर मी अप्लाय केली तर पहिले काय बेटा प्लस EA, त्याच्यानंतर मायनस IA इंटू द RA, त्याच्यानंतर मायनस इथून एक करंट गेला तो म्हणजे कुठला बेटा IL इंटू द RL विच इज इक्वल टू 0. आता इकडच्या साईडला SH ISH बद्दल काही चाललं नाही का, KVL तो ह्या लूप मध्ये लावली. पण मला माहितीये IL इंटू द RL म्हणजे काय असतो बेटा, VT असतो. IL इंटू द RL म्हणजेच काय असतो, VT असतो. म्हणून EA मायनस IA इंटू द RA मायनस VT
विच इज इक्वल टू 0. म्हणजेच EA इज इक्वल टू किती आलं बेटा IA इंटू द RA आणि प्लस VT. IA इंटू द RA आणि प्लस किती आलं बेटा VT. ठीक आहे, ही काय झाली माझी EMF ची इक्वेशन. ही काय झाली माझी EMF ची इक्वेशन फॉर शंट DC जनरेटर. फॉर कोणासाठी बेटा शंट DC जनरेटर. पुन्हा थोडासा थिओरिटिकल पार्ट सांगायचा होऊन गेला. याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग पॅरलल मध्ये असते. त्याच्यानंतर पुन्हा इथे काय सांगता येईल बेटा फील्ड वाइंडिंग आणि इथे आर्मेचर वाइंडिंग पॅरलल मध्ये आहेच. आणि अजून एक काय बेटा सेल्फ एक्साइटेड नाव का दिलंय तर दोघं आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग सोबत असते. इथे केसीएल अप्लाय केलं तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट, त्याच्याप्रमाणे हे झालं. आणि केव्हीएल अप्लाय केली तर ही इक्वेशन आली. केव्हीएल अप्लाय केली तर मला ही इक्वेशन भेटली आहे बेटा. ठीक आहे, चलो हे कुठलं झालं शंट डीसी जनरेटर. खूप इम्पॉर्टंट बेटा, याच्यावरती सम्स आहेत. याच्यावरती सम्स आहेत, याच्यावरती सम्स आहेत. त्याच्यावर प्लीज नीट लक्ष देऊन बघायला. याच्यावरती सम्स आहेत बेटा, याच्यावरती सम्स खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, 2-3 वेळेस बोललो त्याच्यावरती सम येतात. ठीक आहे, शंट डीसी जनरेटर हेडिंग टाका सगळ्यांनी, शंट डीसी जनरेटर. ओके, व्हिडिओ पॉज करा. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम दोघं काढून घ्या. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम दोघं काढून घ्या. कनेक्शन डायग्राम आणि सर्किट डायग्राम दोघं काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखा पडे घ्या बेटा. The above figure shows the connection diagram and circuit diagram for DC shunt generator. The above figure shows the circuit diagram and connection diagram for DC shunt generator. पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट. In DC shunt generator, armature winding and field winding. In DC shunt generator, armature winding and field winding are connected in parallel with each other. In DC shunt generator, armature winding and field winding are connected in parallel with each other. Are connected in parallel with each other. ठीक आहे, ओके. आता बाय अप्लाइंग KCL, बाय अप्लाइंग KCL ही इक्वेशन लिहा. बाय अप्लाइंग KCL ही इक्वेशन लिहा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आणि इथे बाय अप्लाइंग KVL हे लिहून घ्या. बाय अप्लाइंग KVL एवढं लिहून घ्या. बाय अप्लाइंग KVL खालचं तेवढं लिहून घ्या. शेवटचा कॉलम बेटा, शेवटच्या कॉलम मध्ये जे आहे ते लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता तुमचा कंपाऊंड डीसी जनरेटर चालू होईल बेटा. कुठलं चालू होईल? कंपाऊंड डीसी जनरेटर. कंपाऊंड डीसी जनरेटर 2 टाइप्स होतात, लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर आणि शॉर्ट शंट कंपाऊंड डीसी जनरेटर. मग आता पहिले आपण लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर बघणार आहे. कुठलं बघायचं? ओके, आता आपला पुढचा कन्सेप्ट चालू आहे बेटा, तो म्हणजे कुठला आहे? लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर. लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर मध्ये काय होतं नीट लक्ष द्या. याच्यामध्ये फक्त आपल्याला कनेक्शन डायग्राम काढायची बेटा. फक्त याची आपल्याला काय बघायची आहे? कनेक्शन डायग्राम. याची आपल्याला सर्किट डायग्राम बघायची नाहीये. सर्किट डायग्राम तुम्हाला अजून करायचंय की फील्ड वाइंडिंग 2 भागात डिवाइड होईल आणि आर्मेचर वाइंडिंग 3 भागात डिवाइड होईल. ठीक आहे, फील्ड वाइंडिंग 2 भागात रेजिस्टर इंडक्टर आणि आर्मेचर वाइंडिंग 3 भागात व्होल्टेज सप्लाय रेजिस्टर आणि इंडक्टर. ठीक आहे, ओके. लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर मध्ये काय घडतं? लॉन्ग शंट डीसी कंपाऊंड जनरेटर मध्ये बेटा इथे फील्ड वाइंडिंग असते. ठीक आहे, इथे कुठली वाइंडिंग असते? फील्ड वाइंडिंग. ह्या फील्ड वाइंडिंगला आपण नाव देतो शंट फील्ड वाइंडिंग. आता RSH म्हटलं ना तर तो काय असेल बेटा? शंट फील्ड वाइंडिंग. RSH म्हटलं तर काय असेल बेटा? ती शंट फील्ड वाइंडिंग. कुठली असेल बेटा? ती शंट फील्ड वाइंडिंग. शंट फील्ड वाइंडिंग याला पुन्हा F1 आणि F2 नाव देतो. शंट फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग is connected in parallel with the series combination of, is connected in parallel with the series combination of armature winding and series field winding. याला RS म्हणतो. इथं काय होतं बेटा? लॉन्ग शंट. लॉन्ग शंट म्हणजे मोठं काहीतरी आहे असं लक्षात घ्यायचं. काय मोठं आहे? तर ही एक शंट फील्ड वाइंडिंग असते. ही एक शंट फील्ड वाइंडिंग पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. ही एक पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. कोणाच्या पॅरलल मध्ये? तर एक कॉम्बिनेशन आहे. एक काय बेटा? कॉम्बिनेशन आहे. कोणाचं कॉम्बिनेशन? सिरीज फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. कोणाचं कॉम्बिनेशन बेटा? सिरीज फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. पुन्हा आर्मेचर वाइंडिंग आली तर पुन्हा इथे काय बेटा? तुमचा इथे प्राइम मूव्हर टपकेल. काय आलं बेटा? प्राइम मूव्हर टपकेल. पुन्हा एकदा शंट फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सिरीज फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग. सिरीज फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग. असं नाही लक्षात राहिलं तर त्याला एक वेगळ्या पद्धतीत पण सांगतो. उलटं लिहायचं. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सिरीज फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग. सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सिरीज फील्ड वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द शंट फील्ड वाइंडिंग. इट इज कनेक्टेड इन पॅरलल विथ द कोणासोबत बेटा? शंट फील्ड वाइंडिंग. किंवा
shunt field winding is connected in parallel with the series combination of series field winding and armature winding. याला RS म्हणजे series field winding आहे, हा armature winding आहे, हा shunt field winding आहे. नाव लक्षात ठेवा, इझिली लक्षात येतं. पुन्हा एकदा काय सांगतोय बेटा, पहिलं वाक्य shunt field winding is connected in the parallel with the series combination of series field winding and armature winding. पहिलं all मध्ये series combination of series field winding and armature winding is connected in parallel with the shunt field winding. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पुन्हा तुमचा काय बेटा, लोड. इथे पुन्हा तुमचा खाली काय टपकला बेटा, लोड. ठीक आहे, इथे लोड टपकला. फाईन. आणि इथे फायनली आउटपुटला इथे काय आलं बेटा, टर्मिनल व्होल्टेज. फायनली इथे आउटपुटला काय आलं बेटा, टर्मिनल व्होल्टेज. ओके. आता ना बेटा इथे आपल्याला केव्हीएल अप्लाय करायची आहे. पण केव्हीएल अप्लाय करण्याच्या आधी इथून एक करंट जाईल, त्या करंटला नाव देतो मी IA. आणि इथून एक करंट जाईल, त्या करंटला नाव देतो मी IS. मला सांगा IA आणि IS दोघं सेमच असतील बेटा. करंट एकाच लाईनीत चालले तर करंट दोघंच्या दोघं कसे असतील, सेम. पण इथून हा करंट डिवाइड होईल. इकडच्या साईडला नाव येईल बेटा ISH आणि इकडच्या साईडला नाव काय बेटा IL. हा करंट दोन भागात डिवाइड झाला, हे दोघं इक्वल आहेत मान्य केलं. पण तो करंट पुन्हा दोन भागात डिवाइड झाला, ISH प्लस काय बेटा IL. खूप महत्वाची इक्वेशन, याच्यामध्ये काहीच चुकता कामा नाही. IA आणि IS इक्वल आहेत, पण ते दोघं इक्वल असताना तो ह्या दोघांच्या करंटची काय असेल बेटा, ऍडिशन. या दोघं करंटची काय असेल बेटा, ऍडिशन. आता हे KCL ने लक्षात घेतलं किंवा आता अप्लाय KVL. अप्लाय KVL. KVL ह्या लूप मध्ये अप्लाय करायचा. मला माहिती इथं व्होल्टेज सप्लाय पण आहे. आता आर्मेचर आहे ना बेटा, इथं आर्मेचर आहे की नाही, तर आर्मेचर तीन भागात आहे, इंडक्टर, रेजिस्टर आणि व्होल्टेज सप्लाय. इंडक्टर, रेजिस्टर आणि व्होल्टेज सप्लाय. व्होल्टेज सप्लाय आहे इथे, दिसत नाही पण आहे. तो किती बेटा, प्लस E आहे मायनस. पुन्हा याच्यात इथे रेजिस्टर पण आहे, म्हणून मला RA इंटू द RA असं लिहिता येईल. वरती आलो, इथे पण इंडक्टर आहे, फक्त इंडक्टर आहे का, हा म्हणजे सिरीज फील्ड वाइंडिंग. याच्या आतमध्ये पण इंडक्टर आणि रेजिस्टर आहे, रेजिस्टर आहे, म्हणून पुन्हा IS इंटू द RS. ठीक आहे. इकडे आलो, हा इथे लोड आहे, म्हणजेच काय असेल बेटा, IL इंटू द RL मायनस V ब्रशेस इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा, कंपाऊंड मोटर आली, सॉरी कंपाऊंड जनरेटर टपकलं की तिथे V ब्रशेस येतात. आधीच्या दोघी केसेस मध्ये V ब्रशेस नव्हते. कंपाऊंड म्हटलं की ते V ब्रश येतोच. याच्यामध्ये पण V ब्रश येईल, शॉर्ट शंट DC कंपाऊंड जनरेटर. याच्यामध्ये पण V ब्रश येईल, इथे तुमचे V ब्रश टपकले. आता मला माहिती आहे IL इंटू द RL म्हणजेच किती असतं बेटा, VT. येस ऑर नो. त्याच्यानंतर IA इज इक्वल टू IS आहे, IA आणि IS इक्वल आहेत. मग आता पहा, EA मायनस याला IA इंटू द RS लिहितो, मायनस याला IA इंटू द RS लिहितो, चालेल. IS आणि I इक्वल आहे म्हणून याच्या जागी IA लिहिलं, IS आणि I इक्वल आहे म्हणून याच्या जागी IA लिहिलं, मायनस IL इंटू RL म्हणजेच माझा VT आहे, मायनस V ब्रश विच इज इक्वल टू 0. मायनस V ब्रश इज इक्वल टू 0. मग मला फायनल इक्वेशन EA इज इक्वल टू किती बेटा, IA इंटू द RL प्लस IA इंटू द RS प्लस VT प्लस V ब्रश प्लस किती आलं, V ब्रश. ओके. या दोघांमध्ये कॉमन IA, ब्रॅकेटच्या आतमध्ये RA प्लस RS प्लस VT प्लस V ब्रश प्लस VT प्लस V ब्रश. ही कोणाची इक्वेशन झाली बेटा, EMF इंड्युस्ड. ही कोणाची इक्वेशन झाली तुमची, EMF इंड्युस्ड. ही कोणाची इक्वेशन झाली बेटा, EMF इंड्युस्ड. कळालंय. हा फंडा कुठला झाला बेटा तुमचा, लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर. हा फंडा कुठला झाला, लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे, आधी हेडिंग टाकून घ्या, लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर, आणि कनेक्शन डायग्राम काढून घ्या. आणि काय काढाल बेटा, कनेक्शन डायग्राम. लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर नाव टाका आणि कनेक्शन डायग्राम काढा. नाव टाका आणि कनेक्शन डायग्राम काढा. नाव टाका आणि कनेक्शन डायग्राम काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल, लिखा पुढे. इन लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर, इन लॉन्ग शंट DC कंपाऊंड जनरेटर, shunt field winding is connected in parallel with the shunt field winding it's connected in parallel with the it's connected in parallel with the it's connected in parallel with the series combination of series field winding and armature winding. Series field winding and armature winding. Series field winding and armature winding. Okay. झालं.
ऑल मध्ये अजून एक आपली डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. ऑल मध्ये खाली लिहा. आता कॉम्बिनेशन या शब्दापासून स्टार्ट करतो. कॉम्बिनेशन ऑफ series field winding and armature winding, combination of series field winding and armature winding which is in series, combination of series field winding and armature which is in series, it's connected in parallel with the shunt field winding. It's connected in parallel with the shunt field winding. Okay. आता खाली लिहायचं अप्लाइंग केसीएल. अप्लाय केसीएल ही इक्वेशन लिहा. आणि अप्लाय केव्हीएल खालचं सगळं लिहून घ्या. अप्लाइंग केव्हीएल खालचं सगळं लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता तुमचं शॉर्ट शंट डीसी कंपाऊंड जनरेटर. पुन्हा शॉर्ट शंट डीसी कंपाऊंड जनरेटरची कनेक्शन डायग्राम दाखवतोय. ठीक आहे. कनेक्शन डायग्राम कशी नीट बघा. आता याच्यामध्ये काय होतं बेटा, सगळ्यात पहिले वरच्या बाजूला येते सिरीज फील्ड वाइंडिंग. कुठले येते सिरीज फील्ड वाइंडिंग. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द parallel combination of shunt field winding and armature winding. म्हणजे पहा काय झालं बेटा, याच्यामध्ये सिरीज फील्ड वाइंडिंग हा सिरीज मध्ये लावलेले पण कोणाच्या कॉम्बिनेशन ऑफ कुठलं आर्मेचर वाइंडिंग अँड शंट फील्ड वाइंडिंग हे दोघं एकमेकांना कसे असतील बेटा पॅरलल मध्ये. इथे तुमचं आर्मेचर वाइंडिंग आलं. यालाच मी वेगळ्या भाषामध्ये काय सांगता येईल बेटा, कॉम्बिनेशन ऑफ armature winding and shunt field winding which is connected in parallel is in series with the series field winding. किंवा उलट अजून एक series field winding is connected in series with the parallel combination of shunt field winding and armature winding. पुन्हा इथे काय आलं बेटा, प्राइम मूव्हर. त्याच्यानंतर पुन्हा इथे काय आला तुमचा लोड. इथे पुन्हा काय आलं बेटा तुमचा लोड. ठीक आहे. आणि फायनली इकडच्या साईडला पुन्हा काय आलं व्हीटी. आणि फायनली इथं काय आलं बेटा तुमचं व्हीटी. ओके. पुन्हा एकदा सांगतोय दोघी वाक्य. सिरीज फील्ड वाइंडिंग इज कनेक्टेड इन सिरीज विथ द parallel combination of shunt field winding and armature winding. ठीक है. उल्ट parallel combination of shunt field winding and armature winding it's connected in series with the series field winding. ठीक है. ओके. आता पुन्हा इथून काहीतरी करंट जाईल बेटा. इथून एक करंट गेला सपोज, ब्लू करंट दाखवतो. इथून एक करंट गेला, त्या करंटचं नाव काय दिलं IA, आर्मेचर 2 चाललाय. इथून एक करंट गेला, त्या करंटचं नाव दिलं IS. आता मला सांगा IA आणि IS एकाच लाईनीत आहे काय बेटा. मुलं म्हणतात सर एकाच लाईनीत आहे ना. नाही बेटा, इथे जर नीट ऑब्झर्व केलं तर हा जंक्शन आहे. तसं इथे कुठे जंक्शन आलेला होता का, इथे कुठे जंक्शन, हे दोघं स्ट्रेट लाईन मध्ये कुठे फाटा फुटला का, करंट डिवाइड झाला का. इथे करंट डिवाइड होईल बेटा. काही करंट IA आला इकडे काय जाईल, वरती काय जाईल, करंट डिवाइड झाला. फाटा फुटला तर हे दोघं करंट इक्वल नसतील. म्हणून दोघं करंट इक्वल नसतील. इकडच्या साईडला एक करंट जाईल, फाटा फुटून इकडे पण एक करंट जाईल. त्या करंटचं नाव काय असेल बेटा ISH. म्हणून इथे काय तुमचं KCL अप्लाय करायचीच नाही. जर अप्लाय करायचीच म्हटली तर इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट, पण नीड नाहीये बेटा. ठीक आहे. पुन्हा इथे KVL अप्लाय करा डायरेक्टली. अप्लाय KVL अप्लाय करा. KVL अप्लाय केली तर पुन्हा इथे व्होल्टेज सप्लाय असेल. येस, तो काय असेल EA मायनस. इथे पुन्हा रेजिस्टर पण असेल म्हणून मायनस IA इंटू द RA मायनस. इथे पण एक रेजिस्टर टपकेल RS इंटू द RS मायनस. इथे पण काय बेटा IL इंटू द RL मायनस. पुन्हा V ब्रशेस इज इक्वल टू 0.
मायनस व्ही ब्रशेस इज इक्वल टू 0. आता इथे फक्त एकच होईल, आय एल इंटू द आर एल इज इक्वल टू काय येईल बेटा व्ही टी. आय एल इंटू द आर एल इज इक्वल टू काय येईल बेटा व्ही टी. म्हणून मग ई ए मायनस आय ए इंटू द आर ए मायनस आय एस इंटू द आर एस मायनस व्ही टी मायनस व्ही ब्रश इज इक्वल टू 0. म्हणजेच ई ए इज इक्वल टू आय ए इंटू द आर ए प्लस आय एस इंटू द आर एस प्लस व्ही टी प्लस व्ही ब्रश प्लस व्ही टी plus V brush. This will be a final equation of KVL, which will be the final equation of the KVL. कळालं बेटा. पुन्हा याची दोन वाक्य सांगतो. पहिलं, series field winding is connected in series with the parallel combination of shunt field winding and armature winding. Second, parallel combination of shunt field winding and armature winding is connected in series with the series field winding. It is connected in series with the series field winding. कळाले. ओके. हेडिंग टाका शॉर्ट शंट डीसी जनरेटर. हेडिंग टाका बेटा शॉर्ट शंट डीसी जनरेटर. फिगर काढून घ्या, कनेक्शन डायग्राम काढून घ्या. फिगर काढून घ्या म्हणजेच कनेक्शन डायग्राम काढून घ्या. ओके. अपेक्षा तर झालं असेल. आता दोघी डेफिनेशन्स लिहून घे बेटा. ठीक आहे. चलो. in short shunt compound DC generator, series field winding is connected in series with the parallel combination of armature winding and shunt field winding. All मध्ये parallel combination of shunt field winding and armature winding. It's connected in series with the series field winding. ओके. झालं बेटा. आता डायरेक्ट अप्लाय केव्हीएल. इकडची साईड अप्लाय अप्लाइंग केव्हीएल. ओके. अपेक्षा तो झाला असेल. आता ना बेटा एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो म्हणजे ऍप्लिकेशन्स. हेडिंग टाका ऍप्लिकेशन्स. पहिले शंट डीसी जनरेटरचे ऍप्लिकेशन बेटा. हेडिंग टाका ऍप्लिकेशन्स ऑफ शंट डीसी जनरेटर. पहिलं ऍप्लिकेशन लिहा बॅटरी चार्जेस, सेकंड लाइटनिंग लोड्स. फर्स्ट बॅटरी चार्जेस, सेकंड लाइटनिंग लोड्स. ओके. आता एक ओळ सोडून खाली लिहा ऍप्लिकेशन्स ऑफ सिरीज डीसी जनरेटर. पहिलं घ्या ॲज अ कॉन्स्टंट करंट जनरेटर. पहिलं ऍप्लिकेशन ॲज अ कॉन्स्टंट करंट जनरेटर. सेकंड फॉर द आर्क लॅम्प. Second, it is used as a booster on the DC feeder. ओके. अपेक्षा तो झाला असेल. नेक्स्ट एक ओळ सोडून ऍप्लिकेशन ऑफ कंपाऊंड जनरेटर. पहिला घ्या इट इज यूज फॉर डोमेस्टिक लाईट. अँड सेकंड इट इज यूज फॉर एनर्जी ट्रान्समिशन ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. ओके. नेक्स्ट व्हिडिओ पासून तुमचे सम्स चालू होतील बेटा याच्यावरचे. नेक्स्ट व्हिडिओ पासून काय चालू होईल? सम्स. दॅट्स ऑल बच्चा. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.